दर्शको नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राधानगरी तालुक्यामध्ये आपला जो काही तालुका आहे, हा तालुका जैवविविधतेने नटलेला हा आपला तालुका या अभयारण्यामध्ये असले इथे महाराष्ट्रातलं पहिलं अभयारण्य म्हणून जर ओळखलं जातं ते राधानगरी अभयारण्य म्हणून आपण ओळखतो. याच राधानगरी अभयारण्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी जे काही निसर्ग माहिती केंद्र जे उभारलेले आहे, जे राधानगरी वन्यजीव विभागाच्या माध्यमातून जे निसर्ग माहिती केंद्र इथं उपलब्ध आहे, परंतु या माहिती केंद्रामध्ये कोणतीही माहिती पर्यटकांपर्यंत देण्याची त्यांच्या इथं कोणतीही सुविधा तिथं उपलब्ध केलेली नाही. याच गोष्टीचा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. राधानगरी वन्यजीव विभागाचा निष्काळजीपणा उघड, निसर्ग माहिती केंद्र बंद तर फलकात मोठी तफावत. वन्यजीव संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेला राधानगरी वन्यजीव विभाग आज स्वतःच निष्काळजीपणाचे केंद्र बनल्याचे चित्र समोर आले आहे. निसर्ग व वन्यजीवांची माहिती देण्यासाठी उभारण्यात आलेले निसर्ग माहिती केंद्र सध्या पर्यटकांसाठी बंद असून त्या जागेचा वापर अधिकाऱ्यांकडून बैठक हॉल म्हणून केला जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वनप्रेमी व पर्यटक मोठ्या निराशेने मागे फिरत आहेत. येत्या पर्यटक हंगामाच्या पार्श्वभूमीवर या कार्यकालातील निष्क्रियता अधिकच खटकणारी ठरत आहे. निसर्ग माहिती केंद्रात कोणतेही प्रदर्शन, फलक किंवा उपयुक्त माहिती उपलब्ध नाही. शिवाय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा व अव्यवस्था दिसून येते, जी विभागाच्या उदासीनतेचा पुरावा आहे. अजून एक धक्कादायक बाब म्हणजे कार्यालयाच्या बाहेरील प्रमुख फलकावर माहितीतील घोडचूक. राधानगरी अभयारण्याचे क्षेत्रफळ 351.16 चौरस किलोमीटर एवढे असताना फलकावर 351.16 चौरस मीटर असे लिहिण्यात आले आहे. 6 महिन्यांपासून हा फलक तसाच लावलेला असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाची पातळी स्पष्ट होते. या प्रकरणाबाबत अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली असता त्यांच्याकडून उद्धट आणि टाळाटाळ करणारी उत्तरे दिली जातात. विभागाकडून नागरिकांशी आणि पर्यटकांशी होणारे हे वर्तन अतिशय खेदजनक असल्याचे मत व्यक्त होत आहे. सध्याच्या निष्काळजी कारभारावरून भविष्यात नवीन तयार होणाऱ्या प्रकल्पाचे भवितव्यही धोक्यात येईल अशी भीती पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.